मुलुक महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यापूर्वी काही दिवसांपूर्वी हॉटेल ताजची पाहणी केलेली होती असा मोठा खुलासा नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलेला आहे। कारगिल विजय दिवस या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी या हल्ल्याच्या दिवशीचा अनुभव सांगितला। 26/11 हल्ल्याच्या 2 महिन्यापूर्वीच हॉटेल ताजची पाहणी केली होती। आम्हाला काही इनपुट मिळाले असल्याचं, त्यामुळे हॉटेल ताजचा नकाशाही आधीच अभ्यासलेला होता असं नांगरे पाटील म्हणाले। त्यावेळेला साऊथ मुंबईचे डीसीपी म्हणून काम पाहत होते। हल्ल्याची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी दाखल झाले। कारवाई दरम्यान माझ्या सुरक्षा रक्षकाला 3 गोळ्या लागल्या होत्या, मात्र पूर्वी केलेल्या पाहणीच्या हल्ल्याच्या वेळेला मोठा फायदा झाला असाही त्यांनी सांगितलेलं आहे। And as I had done recce of the hotel before the attack, 2 months before the attack, I had studied the whole topography of the hotel in detail because we had got some intelligence input regarding this attack. So I was knowing nook and corner of the hotel, and we went to 6th floor of the south wing of the hotel to get the dominable position, because you can dominate from better heights, which happened in Kargil. I wanted to go to the top, but unfortunately I couldn't locate from because there is hollow from 2nd floor to the 6th floor in Hotel Taj, old wing. I checked the whole north floor, and when I came down, there was a grenade blast. I thought they escaped because for almost 1 hour not a single bullet was fired, because our surprise attack deterred them. And then I took a decision to go to the CCTV control room, which I had checked on 29th September before 2.5 months. Why I'm telling this, there are some lessons. We fought up to 2:45 when they located us and bombed the whole floor, in which my constable Rahul Shinde martyred. My bodyguard got 3 bullet injuries. Other officers who joined me, they were injured. तर नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी जेनझींबाबत काही मतं मांडलेली आहेत। आपण आता मोबाईलवरती जास्त व्यस्त होतो, जेनझींना काय बोलू शकतो आपण, त्यांना बोलणं मुश्किल झालंय असंही ते म्हणाले। दरम्यान आजच्या पिढीचा स्क्रीन टाईम मोठ्या प्रमाणात वाढलाय। सतत मोबाईलवरती स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे एकंदरीत काय केमिकल लोचा झालाय हे समजू शकत नाही असंही ते म्हणाले। अभी हम मोबाइल पे बिजी हो जाते हैं, जेनजी को क्या बोल सकते हैं, अभी बोलना भी मुश्किल हो गया है। स्क्रीन टाइम 6 hours, 7 hours. Scrolling, not more than, if you focus, you learn. If you learn, you grow. You grow, then you can enjoy only. So focus, growth, and then enjoyment. But यहाँ हमारा स्क्रीन 5 सेकंड में 7 सेकंड में यहाँ से वहाँ से यहाँ जंप हमारा ब्रेन कर रहा है, तो ब्रेन में क्या केमिकल लोचा होता है, नोबडी अंडरस्टँड्स। पुढची मोठी बातमी आपण बघूया। उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 61,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ होते। वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर मंदिरांना पाण्याने वेढा देण्यास आता सुरुवात केली आहे, तर पाणी पातळी आणखीन वाढण्याची शक्यता असून प्रशासन आता सतर्क झालंय। तर मुसळधार पावसामुळे उजनी धरणाच्या जलसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आणि उजनी धरणाचा जलसाठा आता 97% गेलेला आहे। उजनी धरण भरल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याची घोषणा केली। तसंच कृषी पंपाचा वीज पुरवठा 8 तास करण्याची घोषणा गोरेंनी केली आणि मागील काही दिवसांपासून कृषी पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करत होते। उजनीच्या धरण परिसरातील आणि नदीच्या बाजूच्या परिसरातील सगळ्या कृषी पंपाची वीज आपण पूर्वी 3 तास केली, पुन्हा आपण नंतर 5 तास केली आणि आज पासून ती वीज पूर्ववत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जशी पूर्वी शेतकऱ्यांना वीज मिळत होती त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना वीज मिळेल, म्हणजे 8 तास शेतकऱ्यांना वीज मिळेल असा आदेश आज कलेक्टर महोदयांनी सकाळीच आमची चर्चा झाल्याप्रमाणे केलेला आहे।
तर इकडे सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या धरणामधून आता विसर्ग वाढवण्यात आलाय. आता वारणा नदीपात्रात विसर्ग वाढवत 5100 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आलेला आहे. वारणा धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज धरणाच्या वक्र दरवाजातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती वारणा धरण व्यवस्थापनानं दिलेली आहे. धरण प्रशासनाच्या माहितीनुसार सध्या वक्र दरवाजामधून सुरू असलेल्या 2000 क्युसेक विसर्गात 1700 क्युसेकची वाढ होऊन तो आता 3700 क्युसेक करण्यात येणार आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक आणखीन वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ केली जाऊ शकते असा इशारा धरण व्यवस्थापनानं दिला आहे. आता बातमी रत्नागिरीमधून. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये तिवरे गावामध्ये डोंगर खचल्यामुळे गावठाणातील सुमारे 150 घरांवरती दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने धोकादायक वस्तीतील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना दिल्यात. मात्र पर्यायी व्यवस्थेच्या अभावामुळे या ग्रामस्थांना स्थलांतर करता येत नसल्यामुळे ते भीतीच्या छायेत जगतायत. सततच्या पावसामुळे स्थानिकांनी तातडीने सुरक्षित स्थलांतराची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीमधून कोसळणारा बाबा धबधबा सध्या आता ओसंडून वाहतोय. सिंधुदुर्गातील कुंभवडे गावातील बाबा धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करू लागलाय. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजण्याचा आनंद पर्यटक लुटतायत आणि या बाबा धबधब्याच्या पायथ्याशी भली मोठी गुहा असल्यामुळे हा धबधबा इतर धबधब्यांपेक्षा वेगळा आहे. उंचावरून कडेकपाऱ्यामधून फेसाळत कोसळणारा पांढरा शुभ्र बाबा धबधबापर्यंत जाण्यासाठी ट्रेक करत जावं लागतं आणि जाताना वाटेत अनेक छोटे मोठे धबधबे पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फिरतायत. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची ही खाजगी जागा असल्याने त्यांच्या नावावरून या धबधब्याला बाबा धबधबा असं नाव पडलंय. तर नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागाने आता येलो अलर्ट जारी केलेला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा मध्य भारताच्या दिशेने सरकत असल्यामुळे आज आणि उद्या विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. तर इकडे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलेले. शेतातील वाढलेल्या ओलाव्यामुळे मिरची पिकाला मुळापासून बुरशी लागते, त्यामुळे रोपं आता पिवळी पडत आहेत. बुरशी रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असली तरी सुद्धा ही पिकं वाचण्याची शाश्वती नसल्यामुळे शेतकऱ्यांची आता आर्थिक चिंता वाढली आहे. इकडे पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस थांबून सुद्धा प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या अजून कायम आहे. महापालिकेने 1444 पैकी 928 खड्डे हे बुजवल्याचा दावा केला असला तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र अनेक रस्त्यांवरती मोठे खड्डे कायम असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. विशेषतः नाशिक फाटा ते वल्लभनगर दरम्यान मेट्रोच्या कामामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. यात सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. गेल्याच हप्त्यात माझ्या मोठ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे. रिक्षाने उडून तिला खड्ड्यांमुळे रिक्षाने उडून तिला 7 टाके पडलेले आहे. माझ्या स्वतःच्या घरामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. या पालिकेचं करायचं काय? हा भ्रष्टाचार कवर वाढणार? या रस्त्याचं काम कधी होणार? मंत्री गिरीश महाजनांनी चाळीसगावमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा होते. आमदार मंगेश चव्हाणांच्या विकास कामांचं कौतुक करताना त्यांनी केलेल्या विधानामुळे त्यांनी एक प्रकारे आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्याची चर्चा रंगू लागली. आमच्या वयाचा विचार करता आम्ही किती दिवस काम करणार आहोत, कोणाच्या तरी चांगल्या हातात पक्षाची धुरा द्यावी लागणार आहे. त्यावेळेला मंगेश चव्हाण हे नाव भावी नेता म्हणून सांगावं वाटतं असं गिरीश महाजन म्हणाले. मी मंगेश दादामध्ये या पक्षाचा या जिल्ह्यामध्ये उद्याचा नेता बघतोय. आम्ही अजून किती दिवस आहोत? 7 टर्म झाल्या, अजून एक करू शकतात, एखादी टर्म. आता वय मी सांगत नाही तर गुलाब परत टिप्पणी करतील की मी मोठा आहे का लहान आहे म्हणून. पण कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. आपल्यालाही वाटलं पाहिजे की तर सर्व मसनावर जाईपर्यंत आपण नाही मीच अरे काय मीच कशासाठी मीच शेवटपर्यंत उठत नाही, बसत नाही, चालत नाही तरी मीच.
ते बनकर आहे, हे नाही चालणार असं. आणि मग लोकांनाही ते कळायला लागलेलं आहे, आणि लोक त्याचे उत्तर देत आहेत मतदान पेढ्यातून आपल्याला. आणि म्हणून आपणही केव्हा थांबायचं, पुढे थांबायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. हे होत असताना, थांबत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय, ज्या पक्षाने आम्हाला एवढं मोठं केलं, आम्ही काहीच नसताना आम्हाला या ठिकाणी एवढी पदं दिली, 3-3 टर्म झाले, आपण आमदार त्या ठिकाणी मंत्री आहोत, 35 वर्षे आमदार आहोत, अजून काय पाहिजे. खरं गुलाब मोर्चाला अतिशय खरं आहे, पण हे होत असताना उद्याचं पक्षाचं भविष्य काय याचा विचार आपण केला पाहिजे. आपण कोणाच्या हातावर सूत्र देऊन जाणार आहोत, कोणाकडे जबाबदारी सोपवणार जिल्ह्याची, हे आपण याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की अतिशय योग्य त्याच्यावर उत्तर असेल, माफक उत्तर असेल तर मला वाटतं मंगेश दादा आहे.